आज आपल्याला काय बघायचं म्हणलो तर रोजकीर्द नोंदी. ओके, चला क्वेश्चन क्रमांक 7, पेज नंबर 187. कोण कोण आहेत भागीदार बरं? जया, माया आणि ममता. बरोबर आहे, त्यांचं प्रमाण दिलं आहे. समावना टिक करा पटपट. पहिली समावना काय म्हणते बघा बरं. पहिलं कोण निवृत्त झाले? ममता. कशा कशावर बरं? पहिलं खाल्ली पहिली समावना काय म्हणते? पशुधन आहे का? चेक करा पटशिऱ्या. कराटिक. नंतर नेक्स्ट कशावर म्हटलंय? कराटिक. नेक्स्ट कशावर आहे? कराटिक. केलो. हां, चौथी समावना आता कशावर म्हणते बरं? धनको. ए पिंटी, अगोदर टिक मार्क कर, वडावडी नाही. त्यानं करायला का? वारे वा. मग त्यानं जेवाल्यावर तू बघत बसतो का त्याच्या तोंडाकडे? हां, नेक्स्ट तिसरी समावना आपले ग्राहक मिस्टर राम. ग्राहक याचा अर्थ ग्राहक कुणाला म्हणतो आपण? करा मग कोलाटिक. चौथी समावना काय म्हणते? ममताला द्यावायची राशी कर्ज खात्याला करा, स्थानांतरित करा. करता तरी येते की? चलो तयार करा फास्ट. त्याच्या जीवावर उपवास सोडायला निघालोस तू, कसं बोलावं रे तुला? काय म्हणलात? बोला 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 पटशिरे बोला. हो यस, रोजकीर्दच घेणार आहे, पण प्रॉब्लेम परफेक्टली करूनच घ्यायचे आपल्याला. ओके, भागीदारांचे भांडवल खाते. किती भागीदार आहेत बरं? 3. रोजकीर्द नोंदी मी रिपीट सांगतो, मी लाईव्हला घेणार नाही बरं का, कारण जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये मला ते समजावून सांगण्यामध्ये. कोणत्या सॉल्व करायला दिलेली का? सोडून आणायला सांगितलेलीच की. चेक करतो चुका पुन्हा. नेक्स्ट काय तयार करायचं आपल्याला? ताळेबंद. चला, कुठं आहे रे क्वेश्चन? ते कुकू लावून घेतला की सगळ्या पदाला? हां, हळदी राहिली का बघा लावायची. हां, सगळंच लावलो का? आता थुकाराला लावायचं राहिला असेल, थुका बी लावून घ्या. ओटी आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी भरू. परीक्षेच्या आदल्या दिवशी ओटी भरून धाडू पुन्हा, आणि पुन्हा डवाळा जेवणाचा कार्यक्रम रिझल्टच्या दिवशी आणि डिलिव्हरीचा कार्यक्रम ॲडमिशनच्या दिवशी. खरं राव, सगळे कार्यक्रम इथं लागू होईल आहे की नाही आपल्या? झालं, रोजकी नोंदीची कॉलम झाली. चला आता ट्रान्सफर करू. अगोदर कोणती बाजू? देयता बाजू. देयता बाजूची पदं आता फिक्स येतात ना, ट्रान्सफर कुठं कुठे येते एवढं तर माहित आहे की. ओके, देयता बाजूची पदं एक तर भांडवलच्या जमाला, आणि दुसरीकडे ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवतो का? नाही. पहिलं काय बोंबला बरं एकदा? धनी कुठे येते? धनी म्हणजे नवरा. नवऱ्याला काय देऊ लागते का नाही? हां, किती रुपये अमाऊंट? 34,000. अच्छा, येणारला 34,400. ओके, देवीपत्र ते पण कुठं? देयताला देवीपत्र. समायोजन आहे का त्याच्यावर? नाही. तर आउटरला किती? 200. चलो नेक्स्ट काय बरं? भांडवल कंपल्सरी कुठे येते? भांडवलच्या जमाला. काय म्हणतो? शिपू आणली. हां, जया 48,000. माया 52 का? आणि ममता 36,000. त्यांचं प्रमाण सांगा की मला एकदा. 3:2 म्हणजे टोटल किती हिस्से बरं? 8. म्हणजे जया वहिनीची किती आहेत? 3. मायानाची किती आहेत? 3. आणि ममता भाऊचे 2. टोटल असे 8 हिस्से. ओके, आता हां, दिदी कुठे येते? भांडवलच्या जमाला. राखीव निधी. राखीव निधी खाते बरं का? हां, राखीव निधी टोटल अमाऊंट किती आहे सांगा बरं एकदा मला. 16,000. 16,000चे किती तुकडे करू? 8. तुकडे म्हणण्याऐवजी वाटी म्हणल्यावर जमतंय की. हां, किती वाटी करायचे तर? 8. 8 1 8, 8 2 16. म्हणजे एका हिशाला किती आलं? 2. मग पहिल्याला 3 द्यायच्यात म्हणजे बेत्रिक 6,000, 6,000 आणि 4,000. ओके, झाली देयता बाजू ट्रान्सफर झाली.
आता नोंदींमध्ये तुम्हाला फक्त एकच नोंद आज अवघड वाटेल, म्हणजे कन्फ्युजनमध्ये पडचाल. एक नोंद सोडून बाकीचे सगळे तुम्हाला सोपे वाटतात का नाही तेवढं सांगायचं मला. ओके, आता वर एक टिप लिहून घ्या, पटशिऱ्या. भैया इथंच थांबला हो. शिपू आणली, शिपू आणली, हा शॉर्टकट लिहा ना, शिपू आणली. ऑब्लिक शिपू नेली, ऑब्लिक शिपू नेली. याची, याची का त्याची, याची रोजकीर्द नोंद होत नाही. स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का, नाही. मग स्वतःच्या पुस्तकात स्वतःची नोंद करता का तुम्ही, नाही. त्याच्यासाठी रोजकीर्द नोंद होत नाही. सांगितलं कारण त्याचं पण. ओके गुड. काय काय म्हणलो, शिल्लक पुढे आणली किंवा शिल्लक पुढे नेल्याची रोजकीर्द नोंद होत नाही. मग ती प्रवेश चॅप्टर असेल, निवृत्ती असेल, मृत्यू असेल, विसर्जन असेल किंवा इतर कुठलेही चॅप्टर्स असतील, आता तुमचे 12वी असेल, बीकॉमला असेल, कुठं का असणार, रोजकीर्द नोंद कधी पण शिल्लक पुढे आणली नेल्याची करायची का, म्हणजे इंग्लिशमध्ये कॅरी डाऊन ब्रॉड डाऊनची नोंद होणार नाही. मग आता शिल्लक पुढेची होत नाही म्हटलो. नंतर नाही काही धन कोणी देय पत्र, आता ह्याची होती का बघू. तिथं कोणत्या साईडला होतं बरं क्वेश्चन मध्ये, इथं पण कुठं आले तर तिथून उचलून तिथंच नेऊन ठेवला ना, म्हणजे काय त्याच्यात बदल झाले का, नाही. बदल याचा अर्थ काहीतरी बदल व्यवहार वगैरे होऊ लागते किंवा काहीतरी आदला बदल झाल्यावर त्याची रोजकीर्द नोंद तयार करत असता. मग ह्याची झाली का, ह्याची पण होईल का, नाही. पुन्हा नंतर ना शिल्लक पुढे आणल्याची पण होईल का, नाही. का बरं होत नाही म्हटलो, कारण सहित सांगितलं त्याचं. पण सरळ सरळ थोडक्यात ध्यानात ठेवायचं, शिप आणली नेल्याची नोंद होत नाही, बाकी सगळ्याच्याच नोंदी करायच्यात आपल्याला. मग आता राखीव निधी तिथं कुठं होतं बरं, क्वेश्चन मध्ये कुठं होतं, इथं कुठं आले, भांडवलच्या जमाला आले, बरोबर आहे ना. मग ही तिथं किती टोटल अमाऊंट नव्हतं, आता इथं वाटून दिलं, म्हणजे काहीतरी इथं बदल झाले ना आता आपल्याला. मग आता याची नोंद कशी ध्यानात ठेवायची, तर बघा कधी पण बा रोजकीर नोंद सॉल्व्ह करताना कधी पण तुम्ही लिहिते वेळेस नावे अगोदर लिहितो का जमा अगोदर लिहितो बरं, मोठ्यानं. गुड गुड. काय लिहितो अगोदर, नावे बाजू, नंतर ना काय लिहितो, जमा बाजू. ही आता भागांमध्ये सुद्धा आपण शिकलो, कधी पण नावे बाजू अगोदर लिहितो, नंतर ना जमा बाजू. नोंदी पाठ आहेत आपल्याला, आहेत का, आहे की नाही. मग आता हेडिंग तर ध्यानात राहील की, ओके. हेडिंगला ध्यान ठेवायचं फक्त. कशाला ध्यान ठेवायचं म्हणलं तुम्हाला, हेडिंगला. मग आता हेडिंगला प्रत्येक खात्याला 2 कानं असते, तर पहिले एक नावे असतं, दुसरं जमा असतं, बरोबर आहे ना. मग आता हेडिंगनुसार कधी पण बघा, मी त्याच्या नावेला जर म्हटलो, मी त्याच्याकडे बोट दाखवल्यावर त्यानं मग कुणाकडे बोट दाखवणार आहे बरं, माझ्याकडे दाखवणार आहे ना, बरोबर आहे ना. याचाच अर्थ बघा, मी ह्यांच्या नावेला लिहिलो याचा अर्थ त्याच्या जमाला लिहिणारच आहे, त्याच्या जमाला लिहिलो याचा अर्थ ह्याच्या नावेला लिहिलो. पण लिहिते वेळेस इथं काय कोणती बाजू अगोदर घेणार आहे, मी नावे अगोदर घेणार आहे, एवढं ध्यानात राहील ना. चलो हेडिंगला ध्यान ठेवता येईल ना. हेडिंग काय बरं, इथं भांडवल आहे ना, बरोबर आहे ना. भांडवलच्या कोणत्या साईडला लिहिलो आपण, ते जमाला. भांडवलच्या कोणत्या साईडला लिहिलो, भांडवलच्या जमाला. मग भांडवलच्या जमाला लिहिलो याचा अर्थ ह्या राखीव निधीच्या कुठं असेल, मग गुड. भांडवलच्या जमाला लिहिलो म्हणल्यास राखीव निधीच्या नावेला, कळकलं. मग लिहिते वेळेस तुम्ही कोणती बाजू अगोदर घेणार आहात, नावे. मग आता नावेला कोणती घ्यायचा अगोदर, म्हणजेच कशी एंट्री बनल बरं आपली, हो का, राखीव, हा, आणि भांडवल खाते जमा. पण भांडवल इथं एकाच आहे का, की ना किती जणांचं आहे, म्हणजेच कसं, जयाचे भांडवल खाते जमा 30 रक्कम, मायाचे भांडवल खाते जमा 30 रक्कम. ती कंबाईन एंट्री करता बघा, त्या पद्धतीची कंबाईन एंट्री करायची. फक्त ही एकच एंट्री आहे बरं का. तरी एवढं तरी सांगा एंट्री कसं तयार केलं, एवढं तर लक्षात आलं की, ओके. नावे अगोदर सांगायचं, जमा नंतर. मग ह्याच्या जमाला आहे म्हणजे ह्याच्या कुठंतरी नावेला आहे, ओके. घ्या मग खाली एंट्री, राखीव निधी खाते नावे, रोजकी नोंदीमध्ये राखीव निधी खाते नावे, क्रमांक 1, दिनांकामध्ये नंबर 1 टाकायचं. राखीव निधी खाते नावे, लिहिलो. मग राखीव निधी खाते नावे, नावे म्हटल्यास अमाऊंट कोणत्या रकान्यात लिहितो, आणि जमा म्हटल्यास जमाच्या लिहितो. राखीव निधी खाते नावे, नावेच्या रकान्यात घ्या टोटल 16,000 लिहिलो. खाली आता भांडवल खाते जमा लिहायचे ना, भांडवलचे जमाला आहे म्हणजे भांडवल खाते जमा लिहायचे. पण भांडवल एकाच्याच आहे का जमाला, तिघाचे आहेत, मग तिघांची नावं टाकावं लागतील ना. मग खाली लिहा, मग जयाचे भांडवल खाते जमा, जयाचे भांडवल खाते जमा. जमाची बाजू थोडी स्पेस देऊन लिहायची असते कधी पण. जयाचे भांडवल खाते जमा किती रुपये बरं, 6,000. हां, जमा म्हटल्या जमाच्या रकान्यात. गुड गुड.
लिहिलो. आता कुणाच लिहायचंय? मायाचे भांडवल खाते जमा. लिहा. झालं पण तुझं. किती रुपये बर? 6,000. पुन्हा ममताचे भांडवल खाते जमा. किती रुपये बर? 4,000. ममताचे भांडवल खाते जमा किती? 4,000. तरटीप कंपल्सरी असतं बरं का, ध्यानात ठेवा. तरटीप कंपल्सरी असतं. तरटीप जर लिहिला नाही तर तुम्हाला मार्क भेटत नाही. तर कुठल्याही चॅप्टरमध्ये तरटीपला अर्धा मार्क आहे हे ध्यानात ठेवा. तरटीप कंपल्सरी द्यायची तुम्हाला. मग आता रोजकी नोंदी आपल्याला पाठ आहेत का? नाही. तरी सुद्धा आपण नोंद कशी तयार करायची हे शिकलो. मग आता तरटीप कसं लिहायचं तर ते ध्यानात ठेवा. काय केलं एवढं तर डोकं लागते ना आपलं इथं. काय केलं बरं तुम्ही इथं? राखीव निधी कुणाला वाटून दिला? म्हणजेच कोणत्या? जुन्या नव्या सर्व. गुड. लिहा मग. काय वाटून दिला? लिहा मग. राखीव निधी कंसात. राखीव निधी सर्व भागीदारांना वाटून दिल्याबद्दल. झालं. गुड. आता बघा, रोजकी नोंदी सॉल्व्ह करते वेळेस तुमच्याच्यान ही नोंद विसरला होतात. रोजकी नोंदी एक्झाममध्ये विचारली तर तुम्हाला ही नोंद तुम्हाला लिहायची ध्यान नाही, तुम्ही शेवटी लिहिलात तर मार्क भेटत नाहीत. तुम्ही जसं सॉल्व्ह करायला त्याच पद्धतीने नोंदी सॉल्व्ह करत चालायचं बरं का. क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायला हे लक्षात येईल ना. पहिल्यांदा मी कोणती बाजू ट्रान्सफर केलो? देयता बाजू. देयता ट्रान्सफर केलो. देयतामध्ये किती नोंदी झाली? फक्त एकच. मग पहिल्या सुरूलाच नोंदवी लागते ना. आता कोणती बाजू ट्रान्सफर करायची आपल्याला? संपत्ती बाजू. संपत्ती बाजूतलं एकच पद सोडून म्हणता कोणतं? नफा तोटा. जर दिलं तर ते भांडवलच्या कुठे येते? नावेला. आणि बाकीची सर्वच पद जशाच तसं तिथं संपत्तीला येतं. मग इथं पण कुठं दाखवायचं आपल्याला? समावून असेल इनर, नसेल तर आउटरला. पण इकडे दाखविलेल्याची नोंदी होतील का? तिथं पण कुठं होते? संपत्तीला. इथं पण कुठं लिहायला? संपत्तीला. बरोबर आहे ना. पण जर समजा नफा तोटा जर लिहिलो आता इकडं कुठं? नावे साईडला. मग कधी पण नावे अगोदरून जमा नंतर सांगतो म्हणतो. कशावरून ध्यानात ठेवायचं म्हणतो? हेडिंगवरून. कशावरून? हेडिंगवरून. मग भांडवलच्या कोणत्या साईडला? नफा तोट्याच्या जमाला. लक्षात येईल ना. म्हणजे जयाचे भांडवल खाते नावे, मायाचे भांडवल खाते नावे, ममताजचे भांडवल खाते नावे, खाली नफा तोटा खाते जमा. अशी नोंद तयार करता येईल की. पण सध्या आहे का आपल्याला? नाही. जसं ट्रान्सफर करीत चाललो त्याच पद्धतीने सिरियलनं रोजकी नोंदी सुद्धा सॉल्व्ह करायचे. तर मग आता ट्रान्सफर करू का मग आता सगळी संपत्ती बाजू? हां, सांगा पटपट काय काय आहे बरं. बँक किती आहे बोमला? वा. किती वळी सोडू? ओके, चला तुमच्या मड्यानुसार. नंतर यंत्र वसू काय? अच्छा, काय का असणार? किती रुपये? येणारच ना. हा, नेक्स्ट बोमला रुनको 50,000 येणारच ना. ओके, नेक्स्ट बोमला पशुधन गाई म्हशी गुरु वासर. पशुधन 25,200. 200 विसरलो होतो बा मी. नेक्स्ट बोमला उपकरणे. स्टेटोस्कोप ना आपलं 16,000. इनर काउंटर. ओके. गुंतवणूक 48,000. इनर ना. बरं, थुका लावून पुसतो, आउटरला लिहितो. 48,000. नेक्स्ट झालं. कुठे येते का? नाही. आता ही पद कुठं आहेत बरं? ताळेबंदात संपत्तीला येतं. आणि इथं पण कुठं येतं? संपत्तीला. मग जशाच तसं आलेत ना. बदल काय झाले का याच्यामध्ये? मग नोंद होईल का याची? नाही. म्हणजे अख्ख्या ताळेबंदामध्ये ट्रान्सफरमध्ये किती नोंदी तयार झाली? फक्त आपली एकच. बरोबर आहे ना. आता समावण्याचे किती इफेक्ट दाखवत असतात बरं? नेहमी समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात? 2. याचा अर्थ 2 इफेक्ट होतात. म्हणजे एक नावे होते तर दुसरं जमा होईलच ना. म्हणजे रोजकी नोंद आता प्रत्येकाच्या होणारच आहेत आपल्याला. तर बघा आता पहिली समावना अगोदर कुकुला उतापून कोण रिटायर झाले एवढ्यात? म्हणजे शेवटी ज्याचं नाव आहे तीच आहे का? असं काय? अच्छा, कुकू लावलो ममताला. ओके, बायकोला लावाय नाही आज. इथं लावायला आहे का नाही आपण? ही पुस्तक इथलं. हां, वाचा. संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे. पशुधन 24,000, यंत्र व यंत्रसामग्री 32,000. हां हां, म्हणजे संपत्तीचे तिन्ही पण दिले, त्यानं पूर्ण वाचलं. आता त्याच्यातलं काय काय बघायचं आपल्याला? एक बघायचं. कारण बरोबर आहे ना. मग आता पहिलं कशाचं बघू बरं? अगोदरचे पशुधन कितीचे होते? आता किती म्हणते? याचा अर्थ वाढायला कमी झालं. किती ना?
1200. पशुधन म्हणजे जनावर, जनावरावर घसारा आकारत नसतो, माणसं जनावरावर आकारत नसतो, स्थिर संपत्तीवर ह्याच्यावर एखाद दिवस आकार हो, बरोबर आहे ना, जनावरावर आकारत नाहो, नाहीतर एक पाय कापून घेतो आणि बाकीचं विकतो, असं आहे का? मायनस घट, काय म्हणायचं? घट. किती रुपये? 1200. मायनस करून आउटरला 24,000. ओके, लिहिलो. मग संपत्ती वाढली कमी झाली आहे? कमी तर खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या कशामध्ये कमी झाले? अच्छा, पशुधन खाते. ओके ओके, 1200 लिहिलो. आता आपण तेवढे हुशार बी नाहोत, तेवढे इंटेलिजंट नाहोत, बरोबर आहेत ना. आपली नोंदी वाढू द्या. कंबाईन एंट्री आता करायची नाहीत, आपल्याला सेपरेट करायचे. ओके, मग आता मला सांगा, आता इथं लक्ष द्यायचं नाही, कारण ही ताळेबंद खातं आहे का आपलं? नाही. खात्यावरून आपल्याला नोंदी तयार करता येतात, म्हणतात ताळेबंदावर इथं नोंदी तयार करता येत नाही. तर मग इथं बघायचं. आता कितवा क्रमांक नोंद चालू होणार आहे आपली? दुसरी. मग टाका दुसरा क्रमांक तिथं नोंदींमध्ये. अंडरलाईन फक्त त्या विवरणच्या कॉलममध्ये करायचं असतं, शिकवलोय का नाही मी? हां, तेवढ्यातच करा. आता बघा इथं लक्ष द्या, हेडिंग वरून ध्यानात ठेवायचं ना आपल्याला. हा, पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे बरं? कुणाच्या? कुणाच्या? हां, पुनर्मूल्यांच्या नावेला आहे. मग पशुधनच्या कुठं असेल? जमाला. गुड. मग लिहिते वेळेस नावे अगोदर लिहितो का जमा अगोदर? लिवा. मग पुनर्मूल्यांकन खाते नावे खाली. गुड. रोज की नोंदी पाठ करायची गरज पडली का रे बघा? हां, बाकीच्या चॅप्टरमध्ये आता असं लागू कर चाल, जसं क्वेश्चन सॉल्व करत चाललो तसंच नोंदी सॉल्व करत चालायचं. फक्त शिल्लक पुढे आणली आणि नेल्याची नोंद करायची नाही, बाकी सगळ्याच्याच नोंदी करून टाकायचं. झालं? लिहिलो का? कसं बरं? पुनर्मूल्यांच्या नावेला आहे, तर पशुधनच्या जमाला किती रुपये अमाऊंट बरं? लिहिलो. आता तरटीप लिहायचंय. तरटीप सांगा बरं, त्या पशुधनामध्ये काय झाले? नावेला किती लिहिलात? जमाला किती येईल? दोन्हीकडे पण इक्वलच असावं लागते ना. लिहिलो का? आता तरटीप काय केलं तू एवढं तर लक्षात येईल ना. पशुधनामध्ये काय केलं? घट. हां, लिहा. मग पशुधनामध्ये घट झाल्याबद्दल किंवा केल्याबद्दल, झालं म्हणा किंवा केलं म्हणा, अर्थ एकच होते बरं का. पशुधनामध्ये घट झाल्याबद्दल किंवा केल्याबद्दल. झालं? तरटीप ध्यानात राहतील ना. तरटीप कसं करतोय मी तयार? जे आपण इथं लिहिलो होतो, काय केलं तो त्याचंच वाक्य जशाच उचललं, फक्त त्याच्या पुढे बद्दल म्हणत चालवलं, बरोबर आहे ना. आता नंतर ना त्याच्या पुढील शब्द वाचा बरं. आता संयंत्र व यंत्र किती रुपये म्हणते बरं? इथं संयंत्र किती आहे रे? हां, वाढाले कमी होईल? किती ना? प्लस करू का मायनस करू मी? मायनस. घसारा किती? 2. आउटरला. ओके ओके. मग 2800 रुपये आपलं खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या कशावर आकारला? लिहा. मग इथं यंत्र खाते. ते पूर्ण शब्द लिहिला तरी काय हरकत नाही. किती रुपये बरं? 2800. कळकलं? पाठीमाग कळकले का? ओके. मग आता जसं आपण सॉल्व्ह करायला तसंच आपल्या नोंदी पण ध्यानात ठेवायच्यात ना, स्टेप. मग आता नोंद कशी तयार होते सांगा बरं. आता इथं बघायचंय का इथं बघायचंय? इथं बघायचं. ओके. मग आता हेडिंगवरूनच ध्यान ठेवायचं ना, नावे अगोदर जमा नंतर. मग हेडिंगच्या कोणत्या साईडला आहे? म्हणजे पुनर्मूल्यांच्या नावेला आहे. मग पुनर्मूल्यांच्या नावेला याचा अर्थ यंत्राची कुठं असेल? जमाला. मग लिहा. मग पुनर्मूल्यांकन खाते नावे, यंत्र खाते जमा, यंत्र खाते जमा. झालं? अमाऊंट किती रुपये बरं? 2800. तरटीप काय केला? नाही, यंत्रावर घसारा आकारणी केल्याबद्दल किंवा घसाऱ्याची आकारणी केल्याबद्दल एवढं जरी लिहिला तरी चालतंय. घसाऱ्याची आकारणी केल्याबद्दल किंवा यंत्रावर घसाऱ्याची आकारणी केल्याबद्दल. आता प्रत्येक चॅप्टरला अशी नोंदी लागू करत चला. झालं? बस आहे का तुम्हाला? जात नाव का? ओके. इथंच राहताव का? हा, नंतर नेक्स्ट. आता त्याच्या पुढलं बघा काय म्हणते बरं? उपकरणे. आता उपकरणे किती रुपये आहे समावून चेक करा बरं.
फक्त 800 रुपये काय खिशात ठेवून घेताव का? 16,800 आहे. अच्छा 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 अच्छा, इथलं म्हणाला होय. खाली किती आहे ती विचारलं. इथं किती आहे? वाढ का घट? वाढ का? अच्छा, वाढ तर वाढ प्लस वाढ माय. तुम्ही पुढे माय लिहा. किती रुपये? 800 प्लस करून आउटरला 16,800. ओके. मग संपत्ती वाढली आपली. खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या कशामध्ये वाढले? उपकरणे खाते. किती रुपये? 800. मी बी उपकरणेच लिहिलो ना. हा. आता पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे? मग उपकरण्याचे कुठं असेल? घोळ गाजू लक्षात येणार वाटते. हेडिंग ध्यानात ठेवा. त्याचं डोकं ध्यानात ठेवा. डोकं. पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला लिहू लाव? पुनर्मूल्यांच्या कुठे लिहू लाव? जमाला. पुनर्मूल्यांच्या जमाला आले याचा अर्थ दुसऱ्याच्या नावेला असेल ना. म्हणजे दुसऱ्याचे कसं ओळखायचं ते का? लेकराचे ना, दुसऱ्याच्या लेकराचे नाही. पुनर्मूल्यांच्या जमाला आहे तर उपकरणाच्या नावेला. मग आता नोंद लिहिते वेळेस अगोदर कोणती बाजू उचलायची आहे? नावे. उचला मग घ्या. उपकरणे खाते नावे किंवा उपकरण खाते नावे. उपकरणे म्हणू नका, उग्रेड भाषा होती. उपकरण खाते नावे, पुनर्मूल्यांकन खाते जमा. किती रुपये? 800 रुपये. घेतलो. तरटीप काय येईल? हा, उपकरणांमध्ये काय झाले? वाढ झाल्याबद्दल किंवा केल्याबद्दल. उपकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल किंवा केल्याबद्दल दोन्हीपैकी एक शब्द वापरा. मी रिपीट करतोय. एक तर झाल्याबद्दल म्हणा किंवा केल्याबद्दल म्हणा. तुम्हाला जी सोपं वाटते ती लिहा. झालं? एंट्री सोपे आहेत ना? आता सोपे वाटलेत का नाही? आमच्या टायमिंगला आम्हाला लय अवघड होते. कारण का बरं? रोजकी नोंदी पाठच करावं लागायचं. पाठ नसल्यावर मग ती रोजकी नोंदी सॉल्व्ह करता येत नाहीत म्हणायचे. आणि ते रोजकी नोंद बघूनच त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचे. डोक्याच्या बाहेरच जायचं. डोकं कधी लागाय नव्हतं. पण आता तुम्हाला तर असं लाग नाही की? हां, लागलेले ना व्यवस्थित मी? हां, चला समूह क्रमांक नेक्स्ट वाचा. मुळे वाचा बरं. हां, किती रुपयाचे म्हणते? 400 रुपयाचे धनको. शांत. 400 रुपयाचे धनको त्यांना बोलू द्या. कारण त्यांनी बोलल्याशिवाय त्यांनी सुधारणार नाहीत. 400चे धनको यापुढे द्यायचा राहणार नाही म्हणून ते समायोजित करावे म्हणते. कंसात लिहून ठेवा तिथं लगेच पटाक्षर्या. आपलेकन. क्वेश्चन मध्ये पुस्तकात लिहा. त्याचा अर्थ काय होईल? आपलेकन. आपलं करून घ्यायचं म्हणत. तुझी वस्तू मी आपलं करून घेतलं. तुझ्याजवळ ती वस्तू राहील का? नाही. ती कुणाची होते? माझी होती. बरोबर आहे ना? तसं. हां, मग आता कशाचं करू? धनकोचं करू का देवपत्राचं करू? धनकोचं. कारण बा कधी पण नवऱ्याचं आपलेकन कोण करून घेतात? बायकाच करून घेतात ना. खिशातले पैसे असतील, सगळ्या गोष्टी असतील ते मायनस आपलेकन. बहुतेक ते पावाला आलं वाटते त्यासाठी 400 रुपये घेतलेत त्यांनी खिशातून काढून. आहे की नाही? आउटरला 34,000. गुड. मग मला सांगा, देयता वाढली आहे का कमी झाली? बर, कमी झाली. देणं कमी झालं याचा अर्थ आपलं खर्च का उत्पन्न? उत्पन्न. तर पुनर्मूल्यांच्या जमा बाजूस. पुनर्मूल्यांच्या जमा बाजूस काय लिहिताव? लिहा मग इथं धनको खाते. किती रुपये? 400. झालं? ओके. मग आता याची नोंद करावी लागेल ना आपल्याला. मग लगेच नोंद करायची म्हणल्यावर हेडिंगलाच ध्यान द्यायचं म्हणतो आपण. मग हेडिंगला ध्यान द्यायचं. परत अजून पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे? पुनर्मूल्यांच्या. मग धनकोच्या. मग लिहिताना अगोदर कोणती बाजू घ्या? मग काय लिहिचाल अगोदर आता? आणि नंतर जमा. गुड. आजचे बच्चे हुशार झालेत आपले. आता धनको खाते नावे, पुनर्मूल्यांकन खाते जमा. किती रुपये? बर, 400. तरटीप काय लिहिचाल बर? गुड. केल्याबद्दल किंवा झाल्याबद्दल. झालं? झालं. गुड.
मध्ये एक 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 ओळ सोडालात ना, नाहीतर ती किराण्याची यादी बनवल्यासारखं एका लाईनच घेत बसाल तिथं तेच बिडकाला सगळं. एंट्री संपल्या कुठून चालू कुठून झाली ते बी कळणार. मग झालं ना. हा हा ओमा 2 वाच रे बघा. किती नाजूक बोलालोस रे, ती बायकोला गुलू गुलू केल्यासारखं करालोस बघ. मोठ्यानं बोंबल. हा आपले ग्राहक मिस्टर कोण आहे म्हणते राम. ती मिस्टर म्हणेल किंवा मिसेस म्हणेल, आलं लक्षात. ग्राहक ग्राहकच असतो, बरोबर आहे ना. भेदभाव करायचं नसतं, बरोबर आहे ना. मग ग्राहक कुणाला म्हणतो आपण, ऋणकोला. मग ऋणको कुठून वसूल होणार आहेत का, नाही. म्हणजेच आता सरळ सरळ नाव दिले, मग आपले पैसे काय झाले, बुडाले ना. मग बुडाले म्हणल्यास प्लस का मायनस करा. मग बुडीत कर्ज, बुडीत कर्ज किती रुपये, 2000. 50 मधून 2 गेले, राहतात किती बर, 52 का. 48. वा 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 वा, खरंच हुशार अवघड आहे तुम्ही आज. मानलं 48,000 बरोबर आहे ना. हा रोजच हो का. मग 2000 बुडाले, खर्च का उत्पन्न, खरंच तर पुनर्मूल्यांच्या. मग त्या मिस्टर किंवा मिसेसचं नाव घ्यायचंय का, नाही, बेकार वाटतं. बुडीत कर्ज. आणि हीच जर पैसे जर खरं मूल्यांचेच बुडवले, कसले शिवाय दिले असतील, आहे की नाही. त्या राम्याला किती रुपये, 2000. बोट मोडू मोडू दरविषयी. पत्रवाळ्या, पत्रवाळ्या शब्द आता विसरलेत का नाही खेडेगावचे. पहिलं लय होतं, नाही पत्रवाळ्या पहिलं चलत होतं, आता नाही. नाही ती उष्टी तर कॉमन झालं, ती मजाकात बी उष्टी म्हणतेतच. पण असे भारी भारी होते, असं हात करू करूचे ते एक ऍक्शन वेगळं होतं त्यांचं. हा सगळ्यात महत्वाचं पाण्याला हापसा किंवा ते काय असायचं, टँकर. आणि ह्यांच्या टाक्याचं उदाहरण सांगायला, त्यांच्या टँकर आहे, त्यांच्यात हापसेच नाहीत. मला माहित आहे. ओके, तिथं भांडणं जर असतील म्हणतो, साड्या असं करू असतील भांडणं एक नंबर. केस धरून आणि माणसं लगेच मिटवाय जाणार नाही तर साईडला बसणार. ते कशासाठी बसतात ते लक्षात आलं. असो क्वेश्चन कडे आहे इकडं. पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला येते, मग बुडीत कर्जच्या जमाला लिहा नोंद पटशिऱ्या. पुनर्मूल्यांकन खाते नावे, बुडीत कर्ज खाते जमा. नाही आता नाही, आता प्रमाण कमी झाले. पुन्हा नंतर सडा मारण्याच्या टायमिंगला ती झाडू मारताना एका अंगणातलं तिकडं गेले की मग आजूक थोडं हेंडका लागून जायचं. आणि सकाळ झाली अगोदर कोंबड्याच्या आवाजानं कळत होतं आपल्याला. कशाच्या, कोंबड्याच्या, बरोबर आहे ना. पण अगोदर लोकांना कसं कळालं, पुन्हा ती कोंबड्याच्या नंतर ना बायाचं कलगा. बाया तन 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 करायला की लगेच म्हणायची की पहाट झाली, आता उठावं लागतंय. हा बुडीत कर्जाचे आपलेकन केल्याबद्दल तरटीप काय लिहायचं त्याला, बुडीत कर्जाचे आपलेकन केल्याबद्दल किंवा बुडीत कर्जाची आकारणी केल्याबद्दल. काय म्हणायचं त्याला, दोन्हीपैकी एक. सहसा मी 2-2 अर्थ दिल्यावर तिथं ऑब्लिक मध्ये लिहून घेत चला, कारण का तुम्ही एक शब्द विसरला तर दुसऱ्या शब्दानंतर ध्यानात राहते ना. बुडीत कर्जाचे आपलेकन केल्याबद्दल किंवा बुडीत कर्जाची आकारणी केल्याबद्दल किंवा बुडीत कर्जाची तरतूद केल्याबद्दल काय लिहायचे ते लिहा. आणि सहसा तेव्हा तिथं जसं आहे त्या पद्धतीने संभावना उचलायची. ओके, नेक्स्ट संभावना आता वाचा बरं. आता याची आता लगेच नोंद होणार आहे का, नाही, बरोबर आहे ना. फक्त नोंदी कोणकोणत्या होत नाहीत म्हटलो, शिल्लक पुढे आणली आणि शिल्लक पुढे नेली, ह्याची सोडून बाकी सगळ्याचे करायचे. तर म्हणजे नफ्या तोट्याचे सुद्धा करायचे आपल्याला. एंट्री संपले आपले, झालं ना, नोंदी संपल्या. आता राहिली आता टॅलीच्या नोंदी. बघा बरं आता कोणती बाजू जास्ती ती आहे. बँक काउंटरला घेऊ का, बँकेचा काही संबंध नाही ना. 21,600. बा कोणती बाजू जास्ती ते, हा आपण ओळखलोच. हा चला, किती येते बाबा, 6,000 का, 6,000. त्याच्यातून किती मायनस करायचे तर 1200 मायनस करून 1200 मायनस केल्यास किती राहतात, 4,800. त्याला नाव काय द्यायचं, पुनर्मूल्यांकन तोटा. कारण व्यवसाय कोणाचा आहे, महिला मंडळाचा आहे, बरोबर आहे ना.
कोण कोण आहेत नाव घ्या रे, तुम्ही नाव घ्या आज पोरो. अबे आता तर नाव घ्या शिका. जया, माया आणि ममता. इथं तर नाव घेऊन मन भरून घ्या जरा, पुन्हा तर भेटत नाही. हा चला 4800 रुपयाचे किती तुकडे करायचे तो वाटे? 8 करा वाटे. 8 8 × 8 8 संग 48 म्हणजे साईन त्रिक 18, साईन त्रिक 18 आणि नंतर साई दुनी 12. सगळ्याची बेरीज येते का बघा तेवढी. येत असेल तर आपलं गणित ते म्हणायचं. ओके. मग आता ह्याचं दुसरं एफेक्ट कुठे येते सांगा. पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे? पुनर्मूल्यांच्या कुठं आहे? भांडवलच्या. कधी पण क्रॉस एंट्रीज करतो ना, दाखवा इथं पुनर्मूल्यांकन. अच्छा तोटा किती किती बर 1800 1800 आणि 1200. ओके लिहिलो. मग आता ह्याची पण नोंद करावी लागते ना आपल्याला. मग आता याची नोंद कशी तयार होते सांगा बरं. आता पुनर्मूल्यांच्या कुठं आहे? भांडवलच्या कुठं आहे? लिहिते वेळेस अगोदर कोणती बाजू लिहिताव आणि नंतर न जमा लिहिताव. बरोबर आहे ना. अगोदर कोणती बाजू? नावे लिहायचे, नंतर न जमा लिहायचे. इथं पण नोंद तयार करू शकता किंवा ते इथं पण नोंद तयार करू शकता बरं का. नोंद एकच बनाली, अलग बनत नाही. कसं इकडे लक्ष द्या रे. बघा भांडवलच्या कुठं आहे बरं? म्हणजे पुनर्मूल्यांच्या. मग हे तर पण आता बघा पुनर्मूल्यांच्या कुठं आहे? जमाला आहे म्हणजे भांडवलच्या नावेला. ती चालेल ना एंट्री. मग आता लिहा. मग आता भांडवलच्या नावेला आहे म्हणजे भांडवल एकाच आहे का? तिघाच आहे ना. मग आता तिघाचे नाव घ्या पटपट. पहिलं कुणाचं नाव घ्या? चल लिहा. मग जयाचे भांडवल खाते नावे. अजून आणखीन एक नोंद होती आहे, लास्ट नोंद आहे फक्त. आणखीन एक. मग तेच हे झाल्याच्या नंतर आणखीन एक लास्ट होते. बरं करा वडावडी करा पटशिऱ्या. तुझं झालंय का वडावडी? हां रोजगारी लावून ठेवलंय का? बांगेच बसलाय साईडला, मग तीच आहे का? चला पटशिऱ्या घ्या. भांडवलच्या नावेला आहे, पुनर्मूल्यांच्या जमाला आहे. म्हणजे नावे अगोदर लिहितो आपण. भांडवलच्या नावेला एकाच्याच नावेला आहे का? तिघांच्या. मग तिघांची पण नाव घ्यावं लागतात ना सेपरेट सेपरेट. मग कसं? जयाचे भांडवल खाते नावे. ओके. मायाचे भांडवल खाते नावे. नेक्स्ट हां मम्माचे भांडवल खाते नावे. किती किती अमाऊंट आहे तेच त्यांची लिहा. नावे म्हणल्यास नावेच्या रखान्यात 1800 1800 1200 नावेच्या रखान्यात लिहिलो. मग आता खाली जमा कोणतं येईल बरं? लिहा. मग पुनर्मूल्यांकन खाते जमा. आता जमा म्हणल्या जमाच्या रखान्यात टोटल तिघांची बेरीज घ्यावी लागते ना. 4800 घ्या. मग इथं 1800 वरती ममताचे भांडवल खाते पण नावेच आहे. ते कट करा नावे. हां तिथं तेवढंच कट करा. नावे लिहा. खाली पुनर्मूल्यांकन खाते जमा. पुनर्मूल्यांकन खाते जमा. तर टिप अजून चालू झालं नाही. लिहा इथं. आता जयाची किती रुपये अमाऊंट आहे? लिहिलो 1800. मायाची किती आहे? माया वहिनीची किती आहे? बया हो का हो 1800 लिहा. आणि लास्ट कोण आहे? ममता. ममता दिदीच पण लिहा ना. आणि खाली पुनर्मूल्यांकन खाते जमा म्हटल्या जमाच्या रकमेत तीच तिघाची बेरीज घ्यायची. मग तिघाची बेरीज म्हणजे ही रक्कम घ्यायची 4800 लिहा. 4800. आता तरटीप काय लिहिचाल बरं? तरटीप काय तरटीप ते सांगा. भांडवल खाते. गुड घ्या. पुनर्मूल्यांकन तोटा आले ना. काय केला? सर्व भागीदारांना वाटून दिल्या बद्दल. काय रिपीट सांगतोय का? इथंच लक्ष द्या. मला विचारू नका. तुम्हाला ध्यानात ठेवायचं म्हणते का? पुनर्मूल्यांकन तोटा आहे. कुणाला वाटून दिलं तुम्ही? सर्व भागीदारांना. मग तसंच लिहायचे वाक्य. पुनर्मूल्यांकन तोटा सर्व भागीदारांना वाटून दिल्याबद्दल. तरटीप मी कसं तयार करवले? जसं मी सॉल्व करताना बोललो तीच लिहायला ना तरटीप मध्ये स्पष्टीकरण झालं. आता याच्यानंतर ना आता लक्ष दे पण या. आता भांडवल खाती क्लोज करताना अगोदर कुणाचं करायचंय बरं? का बर? तो निवृत्त होणार आहे. बरोबर आहे ना. मग निवृत्त म्हणल्यास त्याची नावेची किती आहे बरं? 1200.
मग जमाला जास्त आहे ना रक्कम, जमाला किती येते लिहा मग दोन्ही साईडला 40,000, इकडं पण 40,000. गुड गुड. 38,800. ह्याला नाव काय द्यायचंय? कर्ज खाते, कारण हिनं रिटायर होईल ना. रक्कम दिलाव का? दिलाव का? नाही. जर समजा रक्कम दिली किंवा आणल्याची त्याची पण नोंद तयार करता येते की आता तुम्हाला? येते का? समजा रक्कम जर दिलो तर भांडवलच्या नावेला तर रोख खाते लिहितो ना. म्हणजे कसं बरं, भांडवल खाते नावे रोख खाते जमा, रक्कम दिल्याबद्दल. आता कर्ज खाते इथं भांडवलच्या नावेला आहे, तर तिकडे कुठं दाखवतो? देयताला दाखवा अगोदर. इथं कुणाचं कर्ज आहे? ममताचं कर्ज. ममताचे कर्ज लिहा, नुसतं ममता कर्ज लिहू चाल. 38,800 लिहिलो. मग आता मी कोणकोणत्या नोंदी होत नाहीत रिपीट सांगतोय. कोणकोणत्या होत नाहीत म्हटलो अगोदरपासून? कोणत्या नोंदी होत नाहीत? शिल्लक पुढे आणली आणि नेल्याची होत नाही, ती सोडून बाकी सगळ्याची होणार आहेत, एवढंच म्हणाले ना मी. मग आता ह्याची नोंद तयार होईल का नाही तुम्ही सांगा बरं. का बरं ही शिल्लक पुढे म्हणलाव का? त्याला शब्द काय वापरलाव? मग नोंद होईलच ना, मग होते ना. मग बघा भांडवलच्या कुठं आहे बरं ते? नावेला. मी रिपीट सांगतोय, मी कोणत्या नोंदी होत नाहीत म्हणतोय? शिल्लक पुढे आणली, शिल्लक पुढे नेली, ह्याच्या तेवढ्या होत नाहीत म्हणाला, बाकी सगळ्याची होती. तर मग ही शिल्लक पुढे नेली म्हटलं का ह्याला मी? नाही, ह्याला नाव काय दिलाव? याचा अर्थ ह्याची नोंद तयार होते. मग कशी तयार होते बरं? भांडवलच्या कुठं आहे? मग कर्जच्या कुठं आहे? जमाला. पण भांडवलच्या तिघांच्या पण नावेला आहे का? नाही. कुणाच्या नावेला आहे? हा, मग लिहा मग ममताचे भांडवल खाते नावे. ममताचे भांडवल खाते नावे. कुणाच्या रखान्यात आहे तेच नाव गेलोय. ममताच्या नावेला म्हणून ममताचे भांडवल खाते नावे. खाली आता कर्ज खाते लिहिण्याऐवजी ममताचे कर्ज खाते जमा, शब्द थोडे ऍड करा. ममताचे कर्ज खाते जमा लिहिलो. आणि जर समजा ती शब्द नाही आठवलं, नुसतं कर्ज खाते तर लिहू शकचाल. कर्ज खाते जमा. चलो अच्छा बच्चा. आता तरटीप. ममताची शिल्लक कुठं स्थानांतर केला हो? कर्ज खात्याला. लिहा मग भांडवल खात्याची शिल्लक. भांडवल खात्याची शिल्लक. तरटीप कसली आहे ध्यानात ठेवा. भांडवल खात्याची शिल्लक कर्ज खात्याला. कुठं? कर्ज खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. स्थानांतरित केल्याबद्दल. आलं? तरटीप काय म्हटलो बरं? हो का, भांडवल खात्याची शिल्लक होती ना, ती कुठं ट्रान्सफर केलो? शिल्लक आलेल्याला कर्ज खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. झालं. आता राहिले काय आपल्याला तर दोघांचे, आणि आलेल्या रकमेला काय नाव देता येतो आपण? शिल्लक पुढे नेली. आणि शिल्लक पुढे नेलीची नोंद होतीये का? नाही. गुड. करा मग आता. टॅली तर करता येईल की. रोजकी नोंदी संपले.